या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचं मी आभार मानेन, अभिनंदन करीन की त्यांनी मला सर्व महायुतीच्या माध्यमातून उभा करून मला संधी देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतंय पहिल्याच माझ्या सभेचा षटकाराचा नारळ फोडण्यासाठी मुंडे साहेब आले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, अभिनंदन. बांधवांनो, आज मला समजलं CA, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि व्यापारी यांची मीटिंग आज आमच्या सर्व मंडळींनी ठेवली. यू आर द थिंक टँक्स ऑफ द सिटी. तुम्ही या राज्याचा, या जिल्ह्याचा, या शहराचा आत्मा आहात. तुम्ही आम्हाला सल्ला दिला पाहिजे की कुठल्या लेवलनं काय केलं पाहिजे. CAनं सल्ला वेगळा दिला पाहिजे, डॉक्टरनं वेगळा दिला पाहिजे, व्यापाऱ्यानं वेगळा दिला पाहिजे. आणि तुमचं सर्वांचं कॉकटेल करून त्याचा स्टडी करून आम्ही लोकसभेत मांडला पाहिजे. त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, कटिबद्ध आहे. काही हेल्थच्या प्रॉब्लेमची मीटिंग असेल ते मी अभ्यास करेन. कुठं कमी असेल, GST असेल, ह्याच्याबद्दल देखील मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि या जिल्ह्याचा, परभणीचा विकास होण्यासाठी एक विकासचं मॉडेल, विजन आणण्याचा मी प्रयत्न आपल्या माध्यमातून करीन. मला संधी देण्याचं काम करावं. बांधवांनो, या देशात, या जिल्ह्यात पहिल्या जुटला अर्ज भरण्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आले. आणि उद्याच्या 20 तारखेला धनुभाऊ या देशाचे पंतप्रधान माझ्या सभेला येतात. हा एक आशीर्वाद तुमच्यासाठी. आज भारतीय जनता पक्ष मोठा आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना मोठी आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी मोठा आहे आणि माझा पक्ष छोटा आहे. हे 542 लढवतात आणि मी एकच लढवतोय. पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून देशाचे पंतप्रधान इथे येतात. परभणीकरांना एवढाच शब्द मी देतो, इंडस्ट्री असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या किंवा ट्रान्सपोर्टचं डिपार्टमेंट असू द्या, या साऱ्या डिपार्टमेंटची डेव्हलपमेंट करण्यासाठी मोदी साहेबाकडून भारतातल्या ज्या लोकसभेत मतदारसंघ आहेत त्यात मी जास्तीत जास्त फंड आणून आपल्या विकासाचं इंजिन कसं नेता येईल पुढं त्याचा मी प्रयत्न करीन. बांधवांनो, तुम्ही मला संधी दिली पाहिजे. आम्हाला वेळ कमी मिळाला. इथं खरे मालक होते राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, नंतर बोर्डीकर साहेब होते, लोणीकर साहेब होते, डॉक्टर खटिंग होते. तुमच्या सर्वांवर अन्याय करून मी इथं आलो. पण तुमची माफी मागीन की 5 वर्षात तुमची डेव्हलपमेंट केल्याशिवाय मी पुन्हा शांत राहणार नाही, एवढा तुम्हाला मी शब्द देतो. आणि काही माझे विरोधक म्हणतात की हे भेटणार नाही, मला घरच नाही, त्यामुळे परभणीत आता मी घर घेतोय, काय काळजी करू नका. दिल्ली, मुंबई पार्लमेंट चालू असेल तेवढाच महादेव जानकर तिथं असेल, नाहीतर इथं प्रत्येक गावात यायला तयार आहे माझी, हे लक्षात ठेवा. आणि कुठल्या गावात धनुभाऊ मी मुक्काम केला नाही असं नाही. गंगाखेड घ्या, पालम घ्या, जिंतूर घ्या, मंटा घ्या, घनसावंगी घ्या. तुमची बहीण कुठं दिली, कुठं पाहुणे त्याची बी आधी माझी जोड आहे. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की मी भारतातला आहे, मी महाराष्ट्रातला आहे. आमचे मित्र आम्हाला सांगतात की परका आहे, त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून आला आहे, तुम्ही ओरिजिनल इथलं नाही. आता बघू विकास कोण करतं ह्याचा लढा लावा आपण. तुम्ही करताय का मी करतोय. तुम्ही 20 वर्ष संधी दिली, 10 वर्ष तुम्ही केलं नाही. मला संधी 5च वर्ष द्या. पुढच्या वारी मी परभणीकर म्हणते महादेव जानकरला सोडायला नको आपण.